ये 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 हळूहळू सावकाश पडशील. काय इकडे उभी राहा. हलू नकोस इकडून. नाही हलत, पण तुम्ही मला सांगितलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग हे काय आहे? खूप मोठा प्रॉब्लेम आहे. थांब जरा. हा, मी काढू काही? नाही. हे बघा मला. हो उघडतोय. काय चाललंय तुमचं? अहो तरी मला वाटलंच होतं हे असं काहीतरी असणार म्हणून. तुम्ही कसा माझा वाढदिवस विसराल? मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. गॉड ब्लेस यू. थँक्यू. येते वेळी डोळ्यावर पट्टी वगैरे मला संशय आलाच होता की हे असं काहीतरी प्लॅनिंग आहे म्हणून सिद्धिविनायकला जायचं होतं ना उद्या तुला. मला सगळे तर्क कळत होते, तुझी तगमगही दिसत होती, पण म्हटलं चला जरा मजा करूया. चल केक कापूया. पण आपण दोघंच. दुकानं बंद झालीत, नाही तर बोलवलंच तर सगळ्यांना. हो. मला आपल्या दोघांमध्ये तिसरं नकोय आज. पण घरातले आपण महलात राहतो का? घरात असं सगळं करता आलं असतं का? नाही ना, म्हणून पार्लरला घेऊन आलो तुला. दुसरी कुठली जागा आहे आपल्याकडे? ठीक आहे, पण आता तू इकडेच गप्पा मारत बस. रात्रभर आपण इकडे पार्लरमध्ये गप्पा मारत बसू. ठीक आहे? हो. मला आवडेल तुमच्या बरोबर अख्खी रात्र पार्लर मध्ये बसून गप्पा मार. मग पुढच्या आठवड्यात डर. रात्रभर इकडे बसू आणि गप्पा मारू. चल आता केक काप. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अश्विनी. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. थँक्यू. माझा वाढदिवस इतका छान आणि इतक्या गोड पद्धतीने साजरा करण्यासाठी. अश्विनी, माझ्यासाठी तू मिसेस इंडिया नाही आहेस, माझा अख्खा जग आहेस. माझी मिसेस वर्ल्ड आहेस तू. आणि तुला अजून एक गोष्ट सांगायची. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. माझं सुद्धा. थँक्यू. आणि नुसतं थँक्यू बोलून कटवायचं नाही, समजलं तुला? मला माझं रिटर्न गिफ्ट हवंय आणि ते मी वसूल करणार आहे, कळलं तुला? अजून एक गिफ्ट. यांचंच काम आहे हे. हॅपी बर्थडे आई. हॅपी बर्थडे. अगं हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. अरे हो. तुला काय वाटलं आम्ही तुझा बर्थडे विसरलो? उलट आम्ही तर तुझ्या बर्थडेची एकदम मस्त 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 तयारी केली आहे. तुला कसं एकदम हॅपी राहायला आवडतं तसं आम्ही तुला हॅपी ठेवणार. माझा वाढदिवस आहे हे आजी आजोबांना माहित नाहीये ना, मग जरा हळू. त्यांना कळलं तर वाईट वाटेल ना. अगं मग आपण त्यांना सांगूया आणि ना खूप छान सेलिब्रेशन करूया. सेलिब्रेशन करायचं ना. माझा वाढदिवस आहे म्हणजे माझ्या मनाप्रमाणे सेलिब्रेशन होईल ना. हो. मग आपण देवळात जायचं. चला जाऊन पटकन तयार व्हा दोघी. आई हा थोडा वेळ झोपू.
जायचंय ना देवळात, जा तयार हो. चल. आई, मला ना तुमचं सिक्रेट समजलंय. काल बाबा आणि तू बाहेर स्पेशल सेलिब्रेशन करायला गेलेलात ना? मयू, आगाऊ झालीस आहे तू. चल बाहेर जा. म्हणजे खरे मयू, अहो चहा तुमचा. थँक्यू. बाबा चहा. थँक्यू थँक्यू. आई, सकाळी सकाळी कुठे गेला होतात? कुठे नाही अगं, शेजारी सावंत काकूंकडे. तो पेपरवाला इतका गोंधळ करून ठेवतो ना, त्यांचा पेपर आपल्या दारात टाकला होता म्हणून मग त्यांना द्यायला गेले होते. नाही आई, अहो मी आपला पेपर मगाशीच आणला आणि जेव्हा मी आपला पेपर आणायला गेले ना तेव्हा सावंत काकूंचा पेपर त्यांच्याच दारात होता. असं म्हणतेस? मग माहित नाही, माझ्याकडून काहीतरी गोंधळ झाला असेल. मला जरा चहा देतेस का? हो आणते ना. अरे बाबा, आई परत कुठे गेल्या? अब आई, काय चाललंय तुमचं? तुम्ही परत सावंत काकूंकडे का गेलात? अगं ही काय, मी इथेच आहे, कुठेच गेली नाही. आई, काय चाललंय तुमचं? तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? छे गं, मी काय तुझ्यापासून लपवणार? काहीतरीच काय आपलं तुझं. चल चहा दे बघू आधी. नाही, चहा देते मी, पण काय झालंय सांगा ना. अगं काही नाही, तो त्यांना काय नाही. 4 BHK हे बघा, या पॉट मध्ये अगदी व्यवस्थित शिरा मावलाय. मी तुम्हाला म्हणाले होते की नाही? मग आई, तुम्ही सावंत काकूंकडे शिरा करायला गेला होतात? हो. काय हो, तुम्ही तिला सांगितलं नाहीत का तुम्ही शिरा करणार होतात ते? तिला काय सरप्राईज द्यायचं होतं का तुम्हाला? कळत कसं नाही तुम्हाला? सरप्राईज होतं ना. आधीच बोलून मोकळे झालात, आता तुम्हीच जातो शिरा तिला. आई नका ना चिडचिड करू. हे बघा, सावंत काकूनी जे काही मला सांगितलं ना ते मी ऐकलेलं नाही. झालं. अगं पण या बघ ना, हा ना, कळत नाही का? बरं जाऊ देते सगळं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई, म्हणजे तुमच्या लक्षात होतं माझा वाढदिवस आहे? अगं असा कसा विसरू आम्ही तुझा वाढदिवस? नमस्कार करते. सुखी राहा, आयुष्मान. हो, सुखी राहा. बाबा, सुखी राहा आयुष्यमान भाऊ. अश्विनी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आणि माझ्याकडून ही लहानशी भेट. आणि बघ, हे पैसे ना तू घरात खर्च करायचे नाही. तुझ्यासाठी काय हवं ते घे. बाबा पण नाही म्हणायचं नाही. घे घे, कम ऑन. ठीक आहे. आई, तुम्हाला माझ्यासाठी जे योग्य वाटेल, जे घ्यावंसं वाटेल ते यातनं घ्या. ठीक आहे. आणि तुला सिद्धिविनायकला जायचं होतं ना, आज आपण सगळ्यांनी जाऊया. चालेल. मी आता सगळ्यांसाठी जेवण करते. हा नाही, आज स्वयंपाकघरात तू जायचं नाहीस. आज सगळा स्वयंपाक मी करणार आहे. नाही नाही, कोणीच स्वयंपाक करायचं नाही. म्हणजे कुठल्याही लेडीजनी या घरात स्वयंपाक करत जायचं नाहीये. आज सगळा स्वयंपाक इकडची जेंट्स मंडळी करणार आहे. कळलं? झालं. म्हणजे आज अश्विनीच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सगळ्यांना उपवास घडणार. अरे अच्छा, तुम्हाला काय वाटतं आम्ही स्वयंपाक करू शकत नाही? अरे उत्तम स्वयंपाक करतो आम्ही. बरं, मी एक सांगू का? जेवण वगैरे नको, त्याच्यापेक्षा तिखट मिठाच्या पुऱ्या केल्या तर चालेल. मग श्रेयस किचन मधनं आता सगळ्यांसाठी तिखट मिठाच्या पुऱ्या. कोशिंबीर मी करतो. ओके, चला बाबा, चला चला, तयारीला घे. चला चला.
अगं अश्विनी, तू अजून तयार नाही झालीस? हो, यातली कोणती साडी नेसू तो विचार करते. त्यात काय एवढं, तू कुठलीही साडी नेसलीस तरी सुंदरच दिसतेस. हो, पण आज स्पेशल ओकेशन आहे म्हटल्यावर स्पेशल साडी नेसायला हवी. थांब एक मिनिट. अहो, ही घे, ही नेस. खरंच ही साडी माझ्यासाठी स्पेशल आहे. तुम्ही बँगलोरवरनं आणली होती ना? माझ्या आयुष्यातल्या स्पेशल व्यक्तीसाठी. आणि आज स्पेशल ओकेशन आहे, सो स्पेशल साडी नेसायची. अच्छा, अजून एक आयडिया. थांब जरा. आता काय? हे पण घाल त्याच्यावर. आणि ऐक, आज एकदम सुंदर तयार हो. मला तुझ्यावरची नजर हटवायची नाही आज. हो का? ठीक आहे, होते तयार. अरे, तुझा विश्वास बसत नाहीये. हे बघ, असं बघत राहणार मी तुझ्याकडे. बघ, अशी सुंदर लाजतेस आणि मग बोलतेस बघायचं नाही. बघत राहणारच ना, काय करू? अहो, काय करताय तुम्ही? वा बाजूला. काय चाललंय तुमचं? बहुतेक तुम्ही विसरलात आपल्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत. आपल्या 2 मोठ्या मुली आहेत, बाहेर सगळी आपली वाट बघतायत. आपल्याला तयार होऊन बाहेर जायचंय. विसरलात? देवळात जायचंय. हो बाबा, जाऊ सगळ्यांबरोबर देवळात. आणि सगळ्यांबरोबर जातोय ते चांगलंच आहे, पण खूप दिवस झाले का आपण कुठेच गेलो नाही. आपण दोघंच जाऊया ना कुठेतरी, छान टाइम स्पेंड करूया. जाऊयात, पण त्या अगोदर तुम्ही पूर्णपणे बरे व्हा. अरे, मी एकदम फिट आहे. पण ठीक आहे, तू म्हणशील ना तेव्हा जाऊ. चल, तयार हो पटकन. अहो, तिखट मिठाच्या पुऱ्या खूप छान होत्या. शी, काय? असं कोण कौतुक करतं नवऱ्याचं? मग कसं करायचं? हा, मी दाखवतो ना. आता बाहेर जा. अगं अश्विनी, आले. मयुरी, अगं आवर ना, निघायचंय ना. काय करतेस? आई, केवढ्या छान दिसताय तुम्ही. आणि तू किती गोड दिसतेस हो. आई तू खूप गोड दिसते. तुझ्या इतकी नाही. अगं निघायचंय ना, का आपण तिघी आपसात एकमेकींचं कौतुकच करणार आहोत. चला निघूया. अगं बबन, ती काय बस का काय घेऊन आलाय ना, जायचंय ना. अगं वाट बघताय सगळे खाली. अगं बस नाही, कार घेऊन आलाय तो, कार. तेच ते. अगं पण बाकी सगळे केव्हाचे खाली गेले, आपल्या नावाने ओरडत असतील. चला निघूया. आई थांबा. शिल्पी, शिल्पी, शिल्पी. काय ग? हे काय आवरलं नाहीस तू? नाही, मी नाही येत अगं. माझं जरा डोकं दुखतंय, मी थांबते घरीच. तुम्ही जाऊन या. ए, असं असेल ना तर आम्ही कुणीच जात नाही, आम्ही घरीच थांबतो. अगं नाही नाही नाही, अगं तुम्ही कॅन्सल करू नका माझ्यासाठी. प्लीज तुम्ही जाऊन या. मी गोळी घेते आणि जरा आराम करते. बरं वाटेल तुम्ही येईपर्यंत. मग ए नाही, अशा अवस्थेत कोणतीही गोळी घ्यायची नाही. तू डॉक्टरांना. हो माहिती आहे मला. मी कन्सल्ट करते डॉक्टरांशी आणि घेते. नक्की जाऊ ना? हो य जा, जाऊन या जाऊन या. हो निघते. चला निघूया निघूया. चला चला मयुरी. चल आई. कुठे गेले बाबा हे लोक? लेट होत ना. अरे काय बोलो, कधीपासून सांगितलं येत नाही. बसले ना बाकीचे. हा बसले, कार्तिक येऊ. उशीर लावतात. काय बोल.
हा अरे हो चला काय चाललंय किती वेळ चला बसा चला बसा बसा लवकर. एक तर पांड्याने गाडी अरेंज केली सगळं केलं चला बाबा कम्फर्टेबल ना हा मी कम्फर्टेबल, तू ये बैस. लांबचा प्रवास आहे ना बाबा चला लवकर. चला बोला गणपती बाप्पा आप्पा हे काय आहे याला ग्रीटिंग कार्ड म्हणतात. पप्पा बघा हे कसं ग्रीटिंग कार्ड आहे पप्पा तुमचं दाखव. माझं चांगलं आहे त्यापेक्षा. अरे ह्याला ग्रीटिंग कार्ड बोलतात. चांगलं आहे की आम्ही मग काय? हा प्रयत्न केलेत आम्ही. आपण हे मामेला बिलकुल नाही देऊ शकत. हे हे असं कार्ड असतं. आता सगळे कार्ड मलाच बनवावे लागतील, माझ्या वाट्याचं पण आणि तुमच्या वाट्याचं पण. अरे मग चांगलं आहे की तुला 3-3 ड्रॉइंग करण्याची संधी मिळते संजू. हो पण त्या बदल्यात मला काहीतरी हवंय. आता काय? आज मी तुमचं कार्ड बनवते, मग मला ते खायला पाहिजे ते आज तुम्ही मला द्यायचं आणि प्लस मला असिस्टंट व्हायचं. मामीच्या बर्थडेला ती तयारी लागेल ती तुम्ही मला करून द्यायची आणि त्याला सगळ्यांना नाही म्हणायचं नाही. नाही. पप्पा पप्पा अरे म्हणजे तू काही मागशील. सॉरी मिलॉर्ड, मला हे मान्य नाही. हे बघा जज साहेब, आम्हाला थोडीशी सवलत मिळेल का? नाही, तुम्हाला ही पेनल्टी मान्य करावी लागेल. संजू, आम्हाला तुझी कोणतीही पेनल्टी मान्य नाहीये आणि मी तुझा पप्पा आहे. आणि मी तुझा आप्पा आहे. हे बघ आम्हाला हे काहीही मान्य नाहीये, कळलं? हा बरोबर. ठीक आहे, मग मी मामीला सांगतो की तुम्ही तिचा बर्थडे विसरला होतात. हे बघा असं काही सांगू नका प्लीज. जज साहेब, तुमची सगळी पेनल्टी आम्हाला मान्य आहे, पण प्लीज ताईला काय सांगू नका प्लीज. व्हेरी गुड बॉय. चला तो पेपर द्या मला. हा देतो ना. हे घे, हे घे. हा. दोन्ही घे, एकत्र घे, दोन्ही घे. बाबा, आपण आहे ना नेहमी इकडचीच आईस्क्रीम खाऊयात. बघा ना किती भारी लागते. काही म्हणा, पण हे आईस्क्रीम मलाही खूप आवडलंय. एसी असलेल्या दुकानातलं आईस्क्रीम बरं असतं म्हणजे, पण ह्यात ना अगदी नॅचरल गोष्टी आहे. प्युअर मिल्क आहे. नॅचरल एकदम. हे चला पटापट खा जाऊया आपण. मी एकदम फास्ट संपवणार, मला अजूनही खावी आहे ना. हो नाही हा, ऑलरेडी तू 3 आईस्क्रीम्स खाल्ले आहेत. आई, तू किती वर्षाची झालीस? नाही, मला तेवढा आईस्क्रीम खायचे. बाबा, संजूच्या वाटणीची आईस्क्रीम खायची पण जबाबदारी आहे ना माझ्यावर. हो का आजीबाई? आई बाबा कुठे गेले? मध्येच गायब झाले. हो की. हाँ मी पैसे देतो याला. हाँ. अरे भैया जी कितना हुआ? देती. जरा उभी राहा ग. उज्ज्वला आवर लवकर, काय घ्यायचं तर घे. अगं पाऊस वाढतोय. हो थांबा हो जरा, असं काय करताय? हा हो दे ना. पुरण यंत्र? हो. अगं पण आपल्या घरी आहे असताना दुसरं नवीन आणलं तर तिला आवडेल का? ओ पहिलं पुरण यंत्र आहे ना, जुनं झालं, आता नीट चालत नाहीये. अश्विनीला किती त्रास होतो त्याच्यावर. आपल्याकडे कमीत कमी ना 50 पोळ्या लागतात. मग झटपट नको व्हायला त्या. खरं सांगू, तू तोंडानं म्हणत नाही पण मनातून अश्विनीवर खूप प्रेम करतेस. सासू आहे ना मी, अशी कशी बोलून दाखवीन? चल चल आवर, मी बिल पेड करतो. अहो थांबा हो. काय उरलं तुझं आणखी? हे मोदकाचं घेते मी, छान आहे. आता तू मोदक करणार? अहो मी नाही करणार, पण काय आहे ना, 2-2 गिफ्ट अश्विनी घेणार नाही. मग हे गिफ्ट तुमच्याकडून मला,
म्हणजे शेवटी घरातच वापरलं जाणार ना. अश्विनीला काम सोपं होईल. शिवाय आता गणपती येत आहेत मग. हा, बांधते दे ना. करा पॅक करा पटापट. चल चल पाऊस वाढतोय बघ. होय हो. दादा किती झाले? अरे एवढा अंधार काय इकडे? अरे लाईट गेली असतील. अरे बाबा पूर्ण बिल्डिंगची गेली असती तर एकाच फ्लोअरची कशी जाईल? फ्यूज तर नाही गेला बघतोस का? हा बघतो. अहो ऐका ना, आतमध्ये शिल्पी एकटी असेल अंधारात, उगाच धडपडली वगैरे तर. अगं सावंतकडे पण कोणी नाही असं वाटतंय. कुठे गेलेत मग सगळे? आपण एक काम करूया, आधी आतमध्ये जाऊया मग तो फ्यूज बघायला जातो. या.